मित्रांनो, एकंदरीत आपल्या 1.5 एकराच्या प्लॉटला आपण जी फवारणी घेतली त्याचा किती बेनिफिट आणि कसा आहे हा आपण आज बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून जे आपण व्हिडिओ टाकतो ते तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि ते तुम्हाला बघता येतील. आता जर बघितलं मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आपण जास्त अंतर ठेवलेलं आहे. हा आपला 1.5 एकराचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जर अंतर म्हटलं तर 12 फूट ठेवलेलं आहे. मदत आपल्याला काहीतरी लागवड करायची होती, परंतु सतत पाऊस नंतर झाला, त्यामुळे आपण याच्यात लागवडसुद्धा केली नाही आणि हे तूर निघाल्यानंतर एकंदरीत आपण त्याच्यात काहीतरी घेऊ. जर आता बघितलं तर आता आजची 15 नोव्हेंबर आणि ह्या तुरीला जेमतेम 15 दिवसापासून फुलं चालू आहे. मग थोडे थोडे करत करत ते फुलं आली. आता त्याचं काय आहे की 2 नोव्हेंबरपर्यंत पाऊसच होता. 2 नोव्हेंबरला तर खूप पाऊस झाला आमच्याकडे. आता जर बघितलं तर जमीन आता वरती भेगा दिसतात, परंतु आतमध्ये जमीन ओलीच असेल. इथं बघा, आता इथं खाली ओली जमीन आहे, एकदम ओली. हे बघा, हातसुद्धा. आता काय झालं की 2 नोव्हेंबरला एवढा पाऊस झाला, रात्री 2:30 पासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाऊस झाला आणि त्याच्याचमुळे काय झालं की हे टप्प्याटप्प्यात तुरीचं फुलधारणा झाली. आता कित्येक शेतकरी आपण जेव्हा व्हिडिओ टाकला तर म्हणायचे की असं कुठं असते का, 7-7 बहार तुरीला येतात का. आता तसं जर नाही तर मग याच्यात बघा, आता इथं काय शेंग आहे आणि या शेंगेत सध्या दाणा नाही आहे, म्हणजे असेल तर एकदम बारीक दाणा असेल. इथं शेंग आहे आणि अजून याच झाडाला तुम्हाला मी कुठंतरी फुटवा, आता इथं बघा, हा फुटवाचा आहे अजून, म्हणजे इथंसुद्धा फुटवाचं आहे. म्हणजे शेंगीचं इकडे आणि फुटवा. आता ह्या फुटव्याला त्याच्यानंतर कण आणि कणाला फूल आणि फुलानंतर त्याच्यामध्ये शेंग, हा कालावधी जाईल जेमतेम 15 दिवस. मग आता तुम्ही जर बघितलं तर म्हणजे शेंगसुद्धा झालेली आहे आणि अजून फुटवासुद्धा आहे आणि त्या फुटव्याला हमखास येणार, कारण खाली जमिनीत पाणी आहे, ओलावा टिकून आहे. त्यामुळे काय होतं आहे की शेंगासुद्धा होत आहे आणि फुटवेसुद्धा येत आहे, फुलंसुद्धा येत आहे, फुलांचं याच्यामध्ये रूपांतरसुद्धा होत आहे आणि कणाचं फुलातसुद्धा रूपांतर होत आहे. अशी ही प्रक्रिया दिवसेंदिवस होत आहे. आता हे सगळं कशामुळे, पावसामुळे. पाऊस जो होता त्या पावसानं काय झालं की जेव्हा ही तूर फुलावर आली होती 15 दिवसाआधी, तेव्हा आपल्याला पाऊस नको होता. मग काय झालं, पाऊस आल्यामुळे फुलं आले. आता असं एखादं रोपटं दिसलं तर काही जण काय म्हणतात की हे वाण झाड आहे. तर मी ते व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा टाकलं होतं, परंतु मित्रांनो याच डांगीला तुम्हाला मी कणसुद्धा दाखवतो. आता इथं बघा, याला कण आलेला आहे आणि त्याचीच जर दुसरी फांदी जर दिसली आपल्याला, आता हे पूर्ण फांदीला म्हणजे पूर्ण एकाच याला सध्या परिस्थितीमध्ये फक्त कण आहेत आणि याला फुलं येतील. हे काही वाण झाड नाही आहे. त्याच्यासोबत ज्या इतर, आता बघा इथं जर हे झाड बघितलं तर याला काय झालं की साधारणतः 20-30% शेंगा झाल्या, परत याला फुटवेसुद्धा आहे. म्हणजे हे कंटिन्यू प्रोसेस चालेल. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे की आपली एखादी फवारणी लांबेल तर ती लांबू द्या. तुमच्याही जर तूर पिकामध्ये असं झालं असेल तर ते होऊ द्या, कारण मधातली एक फवारणी जर लांबली तर त्याचा आपल्याला बेनिफिट निश्चित होणार आहे. म्हणजे काय झालं, आपली फवारणी घेऊन आता साधारणतः 7-8 दिवस झाले. आपण जेव्हा तूर कणावर आली होती तेव्हा प्रोपेक्स सुपर आणि त्याच्यामध्ये सुपर बियॉन टॉनिक वापरलं होतं. त्यामुळे काय झालं की फुटवे भरपूर झाले आणि चांगला त्याचा आपल्याला रिझल्टसुद्धा भेटला. आता आपण याच्यामध्ये काय काय केलं होतं किंवा काय सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या होत्या. तरीसुद्धा काय होते की प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्हिडिओ बघत नाही. त्यामुळे आपण काय करतो की शॉर्टकटमध्ये ते घेतो. मग आता जर शॉर्टकट सांगायचं झालं तर याची जी लागवड आहे आपण ड्रिपच्या माध्यमातून केलेली आहे, परंतु लेट झाली. 15 जूनला याची लागवड झाली, म्हणजे पावसाळ्यातच झाली, जेमतेम पाऊसच होता. मग काय झालं की 6-7-8 दिवसानंतर आपण NPK सोडलं याला, 19-19-19. त्यानंतर 25 ते 30 दिवसाने आपण पहिली शेंडेखुरणी घेतली, त्यानंतर 45 दिवसांना दुसरी घेतली, तिसरी आपली शेंडेखुरणी झाली नाही. मग त्यामुळे काय झालं की याची चांगली फुटव्यांची संख्या वाढली. मग ते झाल्यानंतर सोयाबीन याच्यामध्ये लागवड केली, 7 तास बसली. ह्याच्यात 12 फूट अंतर आपल्याकडं ठेवण्यात गेलं. पुढच्या वेळेस आपण अंतर थोडंसं कमी करू, एकतर सुरुवातीला लवकर लागवड करू, म्हणजे मेच्या एंडिंगला जर त्याची लागवड केली तर हे 12 अंतर
फूट अंतर झाकते मित्रांनो. म्हणजे असा एक प्लॉट त्याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे की 12 फूट अंतर पूर्ण झाकलेलं आहे. हे असं झालं, हे असं झालं आहे. आणि आतमध्ये जर गेलो तर आपल्याला जंगल दिसते, ते जंगल. पण तशा पद्धतीने जर आपल्याला घेता आलं तर ते सुद्धा आपण करू. झालं, एक एक दोन दोन दानाच लागवड आहे. पुढच्या वेळेस आपल्याला एक एक दानाच अंतर थोडं कमी करून एक एक टोकनच्या माध्यमातून लागवड करायची आहे. अशी सुद्धा चांगली आहे. तशी जर केली तर त्याचं खोड एकंदरीत चांगलं होतं. त्या जाऊ द्या, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते सोडा. परंतु आता पुढे काय, आता याचा बेनिफिट तुम्हाला कसा होईल, म्हणजे तुमचं जर तूर पीक सध्या अशाच अवस्थेमध्ये असेल तर तुम्हाला काय करणे गरजेचं आहे, किंवा तुमचे काय अनुभव असतील ते सुद्धा सांगा. म्हणजे याच्यात बघा 20-30% शेंगांचं प्रमाण. मग आता जी दुसरी फवारणी घेतली त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं, त्याच्यामध्ये आपण हेक्झल कंपनीचं बुरशीनाशक घेतलं. तुम्ही टिल्ट वापरा. त्यामुळे काय झालं की याची क्वालिटी म्हणजे चांगली आहे. आणि इमामॅक्टिन आपण अळीनाशक वापरलं, त्यामुळे पण एकंदरीत रोग आपल्याला कुठंच दिसत नाही. जेव्हा रोगाला सुरुवात झाली होती तेव्हाच 1-2 दिवसात आपण त्याची फवारणी घेतली होती. मग चांगल्या पद्धतीने शेंगा आहेत आणि अजून 8 दिवस आपल्याला काहीच घोर नाही आहे. मग काय आपण ते बघणार नाही असं नाही आहे. तुम्ही बघत राहायचं आहे की कुठंतरी आपल्याला अळी वगैरे दिसते का. काय होते, एखाद्या कीटकनाशकाची 15 दिवस 16 दिवस कालावधी असतो. परंतु काय होते की वातावरण चेंज होते, त्याच्यामध्ये त्याचा जो कालावधी तो घटतो. मग आपल्याला 8, 10, 12, 13 दिवस जर झाले तर आपल्याला चेक करत राहायचं की कुठं अळी दिसते का, अळी दिसते का. जर दिसली तर आपल्याला लगेच त्याची फवारणी घ्यायची. आता आपल्याला याच्यात तिसरी फवारणी अजून 8 दिवसानंतर घ्यायची आहे. पण त्याआधी आपण जसं जसं शेतात येत जाऊ तसं 2-4 दिवसाआधी त्याचं चेक करू की बाबा इथं रोग आहे का किंवा काय आहे का. आणि ते सुद्धा तुम्हालासुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता मेन गोष्ट आपली काय होती की याच्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये फुलधारणा झाली. आणि मग पुढे कसं एखादी जर फवारणी लांबली तर आता इथून 8 दिवसानंतर आपण जी तिसरी फवारणी म्हणता येईल आपल्याला ती घेणार आहोत. त्याच्यामध्ये काय होईल की साधारणतः 50% पर्यंत तर ह्या पापड्या तयार झालेल्या असतील. मग तशा अवस्थेत आपल्याला त्याच्यामध्ये खताचं एकंदरीत प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण 052-34 घेऊ किंवा अजून कुठलं घेऊ. जर आपले फुलं जास्तीचे दबलेले असतील, म्हणजे 60-70% जर फुलांचं प्रमाण बारीक बारीक शेंगांमध्ये जर झालेलं असेल तर, जर ते नाही घेता आलं आपल्याला खतामध्ये, तर आपण RFC कंपनीचं, म्हणजे जी आपली खताची कंपनी आहे तिचंच आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट पुन्हा वापरायचं आहे. स्वस्तात मस्त आहे. 300 रुपयाला 350 रुपयाला 1 लिटर. त्याच्यामध्ये 10 पंप आपले होतात. ते 100 ml आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आधी घेतलं होतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बेनिफिट बघायला मिळतो. म्हणजे आपल्या ज्या शेंगा आहे जर बघितलं तर त्या अशा जाड शेंगा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्या ठिकाणी मी चेक केलं, सगळ्या प्लॉटमध्ये जेव्हा हिंडलो तिथं आपल्याला तशाच पद्धतीने शेंगा आपल्याला पाहायला मिळाल्या. मग स्वस्तात मस्त जर त्याचा जर आपल्याला बेनिफिट होत असेल तर ते आपल्याला घेणे गरजेचंच आहे. आता आपण इकडच्या ज्या खालच्या क्षेत्रात आलो आहे, इथं आपली तूर थोडीशी कमी जास्त आहे. परंतु आपण चांगल्या पद्धतीने जिथं तूर आहे तिथंसुद्धा ते सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे सगळ्या शेतात आपली सगळी सारखी तूर नाही ह्या 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये. परंतु कुठं खूपच चांगली, कुठं जोरदार, कुठं एकदम थोडीशी कमी, पण पारंपरिक पद्धतीपेक्षा आपली चांगली आहे. त्यामुळे तुम्हालाही पारंपरिक पद्धत सोडून 2 दाना 1 दाना 2 दाना 1 दाना अशी लागवड करून तूर पीक घ्यायचं आहे, जेणेकरून उत्पन्न तुमचंसुद्धा वाढेल. आता इथं बघा, हे थोडंसं निचरा न होणारी जमीन आहे. त्याच्यामुळे इकडे काय झालं की पावसामुळे थोडंसं तूर पीक खराब झालं. आता पुढे जसंच ही जोड आपण जाऊ शेवटपर्यंत तर तुम्हाला दिसेलसुद्धा की कशा पद्धतीने तिकडे जोमदार पीक आहे आपलं. आता इथं बघा, इथं अजून क्वालिटी चेंज झाली. खाली जे आहे 2 दाणे 1 दाणे, आपली जी लागवड आहे ती 1.25 फुटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. एकंदरीत क्वालिटी कशी आहे तुरीची ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमच्या तुरीची कशी आहे ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि तुमचे काय काय अनुभव आहे ते सुद्धा तुम्ही सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याच्यातून फायदा होईल. आणि मी जसं ज्या गोष्टी घडतात किंवा जे अनुभव येतात ते सुद्धा मी कमेंटच्या माध्यमातून सांगतो. आता इथं एखाद्या झाडाला कुठंतरी काहीतरी झालेलं असतं, त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही आणि करणे पण गरजेचं नाही. कारण आपण काय करतो की त्या एखाद्या 2 झाडाच्या यानं दुसरे घटक घेऊन फवारणी करतो, पण काही काम नाही आहे. ते एखादं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर ते होतेच. परंतु पूर्ण शेतामध्ये आपलं तसं
कुठं नसेल तर तुम्हाला रिकामा खर्च करून काही फायदा नाही आहे. फवारणी घेतानासुद्धा तुम्ही असे घटक त्याच्यामध्ये घ्या की त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता आपण जी दुसरी फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये आपण तसेच घटक घेतले होते की ज्याचा आपल्याला फायदा झाला. काय काय फायदा झाला? एकंदरीत फुलांची संख्या वाढली. पहिली गोष्ट जी आपण टाटा बहार घेतलं ती क्वालिटी 500 रुपयात 1 लिटर येते आणि चांगल्या पद्धतीने आपले फुलं त्याच्यामध्ये वाढले. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कणसुद्धा वाढले, फुटवेसुद्धा वाढले. ते झालं काय म्हणता येईल त्याला, बूस्ट त्यानं पूर्ण काम केलं. झालं बुरशी आपली एकदम कमी झाली, फुलगळ त्याच्यामध्ये कमी झाली. त्यानंतर म्हणजे हेक्झल आपण ते घेतलं होतं. त्यानंतर आपण अळीनाशक जे वापरलं ते इमामॅक्टिन बेन्झोएट प्रोक्लेम वापरलं. ते चांगल्या पद्धतीने काम करते. 15 दिवस तुमच्या पिकाचं संरक्षण करते. तुम्हीसुद्धा ते घ्या. ते घटक असलेलं तुम्ही दुसरंसुद्धा घेऊ शकता, परंतु ते चांगल्या पद्धतीने काम करते, त्यामुळे तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्याचा बेनिफिट नसेल तर मग तुम्ही ते दुसरं घेऊ शकता. आता इकडं कुठं कमी जास्त तूर आहे, परंतु जिथं चांगलं क्षेत्र आहे तिथंसुद्धा तुम्हाला मी दाखवतो. आणि कसं आहे, तुमचं तूर पीक त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट होणं गरजेचं आहे. त्यामुळे तसंच तुम्हाला पुढचं इथून नियोजन करायचं आहे. आणि आताची जी कंडिशन आहे, आता एकदा का फूल आलं त्यामध्ये आपण पाणीसुद्धा देऊ शकत नाही. पाणी जर दिलं तर मग ते फुलगळ भरपूर होते. तर त्या गोष्टी न करता आपल्याला त्याच्यामध्ये खतांच्या माध्यमातून, म्हणजे खतं कसे द्यायचे आहे तर ते आपल्याला फवारणीच्या माध्यमातून खतं द्यायची आहे. आता इथं बघा, ही ओळ एकदम चांगली आहे. आता जर पुढं गेलं तर अजून चांगली. तर ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या. आता इथं बघा, जेमतेम 8 दिवसामध्ये 60% फुलांचं आपलं शेंगात रूपांतर होईल. मग त्यानंतर कशी स्थिती असेल तसं आपल्याला त्याच्यामध्ये तिसरी फवारणी घ्यायची आहे. तिसरी फवारणी घेताना आपण यावेळेस बॅराझेट त्याच्यामध्ये अळीनाशक वापरू, किंवा मग आपल्याला प्रोक्लेम जर घेता आलं, त्याचा जर चांगला बेनिफिट असला दुसऱ्यांदा तर ते वापरता आलं तर ते सुद्धा आपण घेऊ शकू. त्यामुळे काही एक अडचण नाही आहे. तुम्हीसुद्धा तुमचं तूर पीक कसं आहे ते सांगा, आणि असंच लागवड पुढच्या वर्षी तुम्हालासुद्धा करायची आहे. मी यावेळेस आपली लेट लागवड झाली, त्यामुळे थोडंसं आपलं कमी जास्त हे 1.5 एकरातलं क्षेत्र आहे. आपलं जे 3.5 एकराचा प्लॉट आहे त्याचा आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे. तिथं एकदम जोरदार आपलं पीक आहे. त्यामुळे त्याच गोष्टी एकंदरीत उत्पन्न वाढीसाठी ज्या आहेत त्याच आपल्याला घेणे गरजेचे आहे. आता पुढं आपण जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला समजेलच की ह्या तूर पिकाची एकदम चांगली क्वालिटी आहे. तर 12 फूट अंतर जरी आहे तरी याला काय झालेलं आहे की खालून तूर फुटलेली आहे, एकदम खालून फुटलेली आहे. काही खूप वाढ होते 7-8 फूट. आता हिची जर वाढ म्हटली तर 6-6.5 फुटापर्यंतच आहे. आणि गच्च फुलं तुम्हाला दिसतातच आहे, तो काही विषयच नाही आहे. त्याच्यामध्ये जे शेंगेचं प्रमाण आहे ते जाड शेंग आत्ताच, म्हणजे त्याचा जे कातळी आहे किंवा काय आहे तर ते जाड आहे, आणि त्यामुळे त्याचा दानासुद्धा जाड होईल. आता पुढे याच्यामध्ये खतं तुम्हाला घेणं गरजेचंच आहे. मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही घ्या. त्याचबरोबर जेव्हा पापडीचं प्रमाण 90% शेवटची जेव्हा फवारणी येईल त्याच्यामध्ये तुम्ही कोराजन अत्यंत चांगलं आणि प्रभावी औषध आहे सगळ्यात शेवटच्या फवारणीसाठी, ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणजे आहे त्याचा आपल्याला सोयाबीनवरतीसुद्धा चांगला रिझल्ट होता आणि आपण ते घेणारच आहोत. त्याचबरोबर तुम्ही कुठलंच असं, म्हणजे कोराजनमध्ये लय प्रकार आहेत. FMC कंपनीचंच कोराजन तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. लय तुम्हाला सांगतील की तेच कंटेंट आहे, स्वस्तात आहे, परंतु कोणाचंही ऐकू नका. तेच औषध तुम्ही फवारा, चांगला बेस्ट रिझल्ट भेटतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे काही 8-9 दिवस आपल्या फवारणीला झाले, एकंदरीत आपलं तूर पीक 1.5 एकराचं कसं आहे ते आपण बघितलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुमचा एकंदरीत अनुभव काय आहे, तुमचं तूर पीक कसं आहे ते सुद्धा तुम्ही सांगा. याच्यामध्ये कशा पद्धतीने शेंगा आहेत, कशा पद्धतीने फुलं आहेत, कशा पद्धतीने फुटवे आहेत, एकंदरीत ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.